कोमल दीदी तर फेट्यामध्येच राहत होती, मग ती कुठे गेली हे या व्हिडिओमध्ये समजेल तुम्हाला. गुड मॉर्निंग क्युटीज, वेलकम टू डे विथ बनी. सो मस्त सकाळी सकाळी शॉपमधली सगळी कामं उरकली. आज आम्ही फॅमिली डिनरला गेलो होतो, पण हा डिनर आमचा रात्रीचा नसून दिवसा आहे. सो आज कोमल दीदी जाणार होती, मग मी, मम्मी, पप्पा, कोमल दीदी, जिजू आम्ही सगळेजण जेवायला आलो होतो. जेवता जेवता मस्त गप्पा वगैरे मारल्या. छान असं जेवण झाल्यानंतर मी परत गेली शॉपमध्ये आणि आज मला हेअर स्पा करायला जायचा होता. सो मी तिकडे गेली होती आणि आठवड्यातून एकतरी दिवस स्वतःला देणं, स्वतःची केअर करणं आणि रिलॅक्स होणं आपल्यासाठी गरजेचं असतं असं मला वाटतं. मग दिवसभराची सगळी कामं निपटवून संध्याकाळी मी घरी आली होती आणि कोमल दीदीला सोडायला जायचं होतं, त्यामुळे मम्मी आणि मी रेडी होऊन तिकडे गेलो. पप्पा डायरेक्ट तिथेच आले होते. तिचं सासर तर विटाच आहे आणि तुम्हाला सगळ्यांनाच आता समजलंच असेल, ती माझ्या शॉपच्या पाठीमागेच राहते. पण आमचे जिजू मुंबई पोलीस असल्यामुळे ते तिकडे असतात. सो कधी ना कधी तिला जिजूंसोबत तिकडे शिफ्ट व्हायचंच होतं आणि तो दिवस म्हणजे आज आलेला आहे. आणि जे मला वाटत होतं की दीदी जवळच आहे ते आता संपलेलं आहे. दीदी निघाली. जेव्हा ती निघाली होती तेव्हा मला काहीच इतकं वाटत नव्हतं. मी तिची अजून देखील चेष्टाच करत होती, मस्करीच करत होती. पण जेव्हा मी व्हिडिओ एडिट करते तेव्हा मला खरंच तिची आठवण येते. तिच्यासोबतची भांडणं आणि मजा मस्ती सगळं काही मी मिस करते. तुम्हाला सुद्धा जर बहिणी वगैरे असतील ना, तर त्या आहेत तोपर्यंतच एन्जॉय करून घ्या, कारण लग्न झाल्यानंतर एकदा ते गेले की सारखं सारखं पहिल्यासारखं येता येत नाही. सो लास्टली एवढंच बोलेन, बाय दीदी, आय मिस यू सो मच.